या भारतीय समाजात अनेक आहेत. बिहारमध्ये एक श्रावणदास कुमार हा कथावाचक व्यक्ती त्याने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पारनेर तालुक्यामध्ये एका हरिभक्त परायणने अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केले. भारतीय स्त्रिया अंधश्रद्धेला, कर्मकांडाला, भावनेला, भीतीपोटी या बाबांच्या आहारी जातात, या बाबांना बळी पडतात. भारतीय महिला ही कधीही जिजाऊ, सावित्री, रमाई, अहिल्या, तारा राणी व्हायला तयार नाही, कारण त्यांना त्यांचा इतिहास माहित नाही. याच भारतीय स्त्रियांच्या हक्क अधिकारांसाठी, हिंदू कोडबिलासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदे मंत्रीपदाचा राजीनामा दिला. परंतु या भारतीय महिलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची कदर राहिली नाही, जाण राहिली नाही. या भारतीय महिला हसत हसत ब्राह्मणवादाने भटाळलेला साखळदंड गळ्यात घालायला तयार होतात. हे नीच बंधू बाबा लोक या स्त्रियांना कधी मठात, तर कधी आश्रमात, तर कधी स्वतःच्या ऑफिसात स्वतःच्या वासनेचे बळी बनवतात. तरीही या स्त्रिया या गुलामीतून स्वतःची सुटका करून घ्यायला तयार नाहीत. का? तर त्यांनी जिजाऊ, सावित्री, रमाई, अहिल्या, ताराराणी वाचल्या नाहीत. भारतीय स्त्रीमध्ये देशाचं सोनं करण्याची हिंमत आहे. परंतु ती स्त्री जर या चुकीच्या विचारांची गुलाम झाली तर पुढची पिढी शंड आणि फुलचट जन्माला येणार.